माझ्या वडिलांना पाहून ते पण माझ्या वडिलांच्या गळ्यात पडले. अरे तुझा पोरगा आहे होय, आता तुला त्याच्याकडे बघून बघून वाटत नाही, आणि अशी एवढं कसं तू दगड फोडून पोराला शिकवला. अरे तुझा तर अख्ख्या निलंग्यामध्ये सत्कार करायला पाहिजे. हा, आणि काय पोराला घडवला तू. आमचे पोरं एका चांगले चांगले घरचे पोरं पास होत नाहीत आणि हा तर बोर्डामध्ये आला. हे सगळं कौतुक ऐकून अजून आमचे वडील जास्त इमोशनल झाले. आमचे शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते, यांच्या तोंडातून त्यांचं कौतुक ऐकून ते जास्तच इमोशनल झाले. धाय माकलून रडायला. नमस्कार मित्रांनो, आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया, यामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या पॉडकास्टमध्ये फक्त ज्ञान, मनोरंजन यांसारख्या विषयावरती चर्चा होत असून या ठिकाणी वेगवेगळे विषय देखील चर्चिले जातात. असाच आज एक महत्त्वाचा विषय आहे. तो विषय आहे एक पुस्तक, एक लेखक आणि एक समाज व्यवस्था. ज्यावेळेस मी प्रक्षोभ नावाचं पुस्तक वाचलं त्यावेळेस माझ्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न निर्माण झाला होता की या पुस्तकांचे लेखक डॉक्टर प्रकाश जाधव सर यांची नक्की भेट झाली पाहिजे. आणि आज योगायोगाने आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांची भेट होत आहे. नमस्कार सर, तुमचं आमच्या या मराठी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. सरांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. सर हे प्रेमराज महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. सरांनी अनेक राज्यस्तरीय संमेलन देखील सहभाग नोंदवलेला आहे. त्यांचे दलित साहित्य यांसारख्या वेगवेगळ्या विषयावरती पुस्तक लेखनही झालेलं आहे. आणि सध्याचा जो प्रक्षोभ नावाचं जे पुस्तक खूप गाजतंय त्यांचंही लेखन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. सर, आपण सुरुवात करताना असं एक ह्यापासूनच करूयात की हे जे पुस्तक लिखाण झालं, ह्या पुस्तक लिखाणामागची मुख्य भूमिका काय होती? या पुस्तक लेखनापाठीमागची भूमिका, मी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. तर हे माझं आत्मकथनात्मक कादंबरी आहे. आता आत्मकथनात्मक कादंबरी म्हणजे आत्म आणि त्याचं कथन, म्हणजे मला माझ्या जीवनामध्ये जे अनुभव आले, ज्या समस्यांना मला सामोरे जावं लागले, जे दुःख, दारिद्र्य, अन्याय, अत्याचार, हा विशिष्ट असा समाज कशा पद्धतीने जगतो, त्या समाजातला एक घटक म्हणून मी जगत असताना मला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं. आणि मी दलित साहित्याचा अभ्यासक आहे. पुणे विद्यापीठामध्ये शिकत असताना अनेक दलित आत्मकथनांचा अभ्यास केला. 2001 ते 2003च्या दरम्यान मी पुणे विद्यापीठामध्ये MA करत होतो. आणि त्यापूर्वी आम्हाला दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य याची तोंड ओळख सुद्धा नव्हती. आणि जेव्हा मी पुणे विद्यापीठामध्ये आलो तेव्हा या सगळ्या 1960 नंतरच्या प्रवाहांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर झपाटल्यासारखे मी हे दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य वाचायला लागलो. वाचत असताना दलित आत्मकथनाने मला एवढं प्रभावित केलं, म्हणजे 6 महिने मी वेड्यासारखे आत्मकथनं वाचायचो. पण त्यामध्ये बोलुता आहे, प्र आहे, उचले आहे, अक्करमाशी आहे, कोल्हाट्याचं पोर आहे, हे मला एवढे प्रेरित केले. आणि मला असं वाटलं की हे आपलंच काहीतरी सांगतायत. आणि हे स्पष्टपणे सांगण्याचं धाडस आत्तापर्यंतच्या साहित्यामध्ये मला दिसलं नाही. मी कमीत कमी 400 आत्मकथनं वाचली असतात. बापरे! 400 हिंदी आणि मराठीतले 400 आत्मकथनं वाचली असतात. आणि मग मी लिहायला सुरुवात केली. लिहित असताना माझ्या डोक्यामध्ये हे 400 आत्मकथनं होत. बरोबर. आता हे आत्मकथनं कसे लिहिलेले आहेत आणि माझ्या आत्मकथनामध्ये वेगळे पण काय आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच प्रक्षोभ वाचा. आणि यामध्ये 400 पेक्षा वेगळं मांडण्याची वृत्ती 100% मांडणी नक्कीच तुम्हाला दिसेल. बरोबर. नाही ना, आता म्हणजे तुम्ही हे जे लेखन केले प्रक्षोभमध्ये व्यक्तिगत अनुभव आणि सामाजिक व्यवस्था किंवा समाजाचे जे निरीक्षण आहे त्याची देखील मांडणी केली आहे. आता सगळ्यात महत्वाचं आत्मकथनामध्ये, आत्मकथन या साहित्य प्रकारामध्ये एक महत्वाची गोष्ट असते. मी मराठीचा प्राध्यापक आहे, त्या अनुषंगाने पण मी विद्यार्थ्यांना
सांगत असतो किंवा त्यांच्यासोबत चर्चा करत असतो. आत्मकथन हे व्यक्तीचं जरी असलं तर ती व्यक्ती विशिष्ट अशा समाजाचा एक घटक असतो. बरोबर. आणि त्या समाजामध्ये जगत असताना त्याला जे अनुभव येतात तेच संपूर्ण समाजाला येत असतात. म्हणजे तो त्यातला जो व्यक्ती आहे, व्यक्तिचित्र आहे किंवा नायक आहे, तो त्या समाजाचा प्रतिनिधी असतो, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह असतो. बरोबर. आणि त्या रिप्रेझेंटेटिव्हच्या अनुषंगाने त्या समाजाला कोणत्या कोणत्या घटनेला, कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं याचा आपल्याला अंदाज येतो. बरोबर. आणि म्हणून त्यात समाज असतो. करेक्ट. म्हणजे त्या व्यक्तीचे दुःख हे त्या व्यक्तीचे नसतात, तर त्या समूहाचे असतात, बरोबर. त्या समाजाचे असतात. जेव्हा आत्मकथन वाचतो तेव्हा ती व्यक्ती जरी समोर असली तर तो समूह, तो समाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि म्हणून त्यातले काही निरीक्षण हे समाजाच्या अनुषंगाने आलेले आहे. म्हणजे बरोबर आहे ना, म्हणजे पुस्तक लिखाणामध्ये आपण फक्त ते एका व्यक्तीला प्रेझेंट नाही करत, तो पूर्ण समुदाय, पूर्ण समूह त्या ठिकाणी दर्शवायचा प्रयत्न असतो. कारण साहित्य हा समाजाचा आरसा असतो. करेक्ट. समाजामध्ये ज्या घटना घडतात, समाज कसा आहे हे तो लेखक निरीक्षण करत असतो. व्यक्तिगत जरी जीवन जगत असला तर तो समाजाचा घटक आहे ना. बरोबर. तो समाजामध्ये जगत असताना त्याला जे वेगवेगळे अनुभव येत असतात, आता सगळेच अनुभव तो मांडत नसतो. बरोबर. जे युनिक आहेत, जे कुणी अनुभवलेलं नाही, ते अनुभव तो मांडत असतो. आता माझं जे आत्मकथन आहे ते भटके विमुक्तातलं आहे. बरोबर. लक्षात घ्या. आता भटके विमुक्तातल्या अनेक जाती आहेत, 48 जाती आहेत. बरोबर. ओबीसीतल्या 400 जाती आहेत. तर त्या सगळ्यांचं जीवन आलं का साहित्यामध्ये? नाही आलं. आलं तर ते तेवढ्या प्रखरपणे आलं का? नाहीच मांडलं गेलं तेवढं. तेवढं नसेल तर मग नाही, म्हणूनच हा लिहिण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. म्हणून मी 400चा अनुभव, 400 आत्मकथनाचा उदाहरण काय दिलं की 400 हे वेगवेगळ्या समूहाचे आहे, वेगवेगळ्या समाज घटकाचे आहे. पण 400 पलीकडे आपल्या भारतामध्ये अनेक जाती आहेत, अनेक जाती समूह आहेत, त्यांचं जीवन आपल्याला अजूनही माहिती नाही. बरोबर. लक्षात घ्या. आदिवासी समूह आहे, आदिवासी समाज आहे, त्यातल्या जंगलामध्ये राहणाऱ्या, अजूनही आदिमावस्थेत जगणारे जे समूह आहेत, त्यांची भाषा आणि त्यांची संस्कृती आपल्याला परिचयाचीच नाही. आपल्यासोबत ते कम्युनिकेशन करू शकत नाही. मग त्यांचं साहित्य अजून आलं का? मानवी जीवन पूर्णपणे साहित्यात आलं का? नाही. आणि म्हणून असे जे छोटे छोटे प्रयत्न असतात, त्यातून समाज हा कशा पद्धतीने जगतो, त्याची भाषा काय आहे, त्याची संस्कृती काय आहे, त्याची रीतिरिवाज काय आहे, आणि हे सगळं तो साहित्यातून सांगत असतो त्या व्यक्तिगत जीवनाच्या अनुषंगाने. बरोबर. आणि म्हणून नवीन नवीन समूहाचे, जातीचे, समाजाचे आत्मकथन आले पाहिजे. हे बरोबर. म्हणजे आपण जे पुस्तक वाचतो त्याच्यामध्ये आत्मकथनात्मक म्हणा किंवा एखादं कादंबरी म्हणा किंवा विज्ञान विषयक पुस्तकं वाचतो, पण ज्यावेळेस मी पुस्तक वाचलं ते विचार प्रवृत्त करणारं पुस्तक जाणवलं मला. आता लेखक हा विचार करणारच प्राणी आहे ना. बरोबर. आता तो मी तुम्हाला सांगितलं ना की 2003 ते 2025 लक्षात घ्या, हा 22 वर्षाचा कालखंड. हा 22 वर्षाचा कालखंड तो त्या कालखंडामध्ये तो विचार करतच असेल ना. जसं जसं तो जीवन जगतोय, जीवन अनुभव घेतोय, वय वाढत जातं, वैचारिक पातळी वाढत जाते, अनुभवाच्या कक्षा रुंदावत जातात, मग तो विचारच करत असतो ना. मग हा विचार तो साहित्यामधूनच मांडतो ना. विचारवंत एखाद्या संशोधनात्मक पुस्तकातून मांडेल, एखादा संवेदनशील लेखक कादंबरीतून मांडेल, एखादा कवी
तो एखाद्या कवितेतून आपले अनुभव मांडण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्यासारखा थोडं दीर्घ लिहिणारा तो कादंबरी किंवा आत्मकथा अशा या फॉर्मॅटमध्ये, या फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून त्यात विचारच असतात. कोणत्याही साहित्य कृतीमध्ये विचारच असतात आणि विचाराशिवाय एखादी साहित्य कृती निर्माण होत नाही. तो विचार तो कशा पद्धतीने मांडतो, म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये मांडतो, कोणत्या प्रकारात मांडतो. म्हणजे एखादा कवी कवितेच्या फॉर्ममध्ये मांडेल, एखादा थोडासा पुढे विचार करणारा कथेच्या स्वरूपात मांडेल आणि माझ्यासारखा एखादा कादंबरीच्या स्वरूपात मांडेल. आणि त्यात अनेक घटना, प्रसंग, अनेक पात्र, त्या पात्राचे व्यक्तिचित्र, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये, या सगळ्यांचं मिश्रण करून तो आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. म्हणजे या पुस्तकामध्ये तुम्ही समाजातला जो विरोधाभास आणि संघर्ष आहे तो पण मांडलाय, पण तो कशा स्वरूपामध्ये मांडलाय? आता हा जो भटका विमुक्त किंवा वर्षानुवर्षापासून मेन प्रवाहापासून दूर राहिलेला, तो एक गाव सोडून दुसऱ्या गावी भटकंती करणार आपल्या उपजीविकेसाठी, तो अनेक पातळीवरचे संघर्ष करणार. आता पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो, पण तो स्थायिक नाही. आता भारतीय समाज व्यवस्था आणि भारतीय समाज रचना सरंजामशाही, म्हणजे कोणताही समाज हा अशा प्रवृत्तीचा असतो, सरंजामशाही प्रवृत्तीचा. म्हणजे जो आहेरे वर्ग आहे तो नाहिरे वर्गाकडे वेगळ्या भूमिकेतून पाहतो. बरोबर, लक्षात घे. आणि म्हणून या समाजाला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं, दुसऱ्या समूहावरती, जो गावकुसामध्ये आहे, गावकुसामध्ये स्थायिक आहे. म्हणजे उदाहरणार्थ, आता एक गाव सोडून दुसऱ्या गावी गेल्यानंतर त्यांना जागेची गरज असते. बरोबर. पालक करून राहत असतील किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी सोय असेल, त्यांची सोय करून राहण्यासाठी त्यांना गावाच्या लोकांची, म्हणजे पाटलांची परवानगी घ्यावी लागते. आता पाटलांची परवानगी घेत असताना तर तो स्थायिक आहे, गावाचा प्रमुख आहे. बरोबर. आणि विशेषतः आता मी जातीवाचक असं नाही, पण आता सत्ता पावर असल्यानंतर तेवढी या गोष्टी येतातच ना. बरोबर. मग प्रवृत्ती आहे ना माणसाची, नैसर्गिक प्रवृत्ती आहे, मानवी प्रवृत्ती आहे ती. म्हणजे तुमच्याकडे सत्ता आली तर तुम्ही तसंच करणार, ओके, आणि माझ्याकडे सत्ता आली तर मी तसंच वागणार. बरोबर. लक्षात घ्या. आणि त्या सत्तेमुळे त्यांना असं वाटतं की नाही, आमची परवानगी घेऊन तिथे राहायचं. मग हे लोक खाऊन पिऊन मजा करणारे, भांडण तंटे करणारे. मग त्यांना माहिती झालं गावातल्या लोकांना की हे भांडणं करतात, दारू पितात, किंवा आता गुन्हेगारीचा शिक्कावरती त्यांच्यावरती बसलेलाच असतो. बरोबर. ब्रिटिश काळापासून. मग त्यांना असं वाटतं की चोरी पण करतात. मग कुणी चोरी केलं की यांच्यावरती ब्लेम केला जातो, आरोप केला जातो. नाही मग यांनीच केला असेल, मग त्यांना ती गाव सोडावं लागतं. मग हा जो विरोधाभास आहे, जीवन जगण्याचा जो विरोधाभास, एक नाहिरे वर्ग, आहेरे वर्ग, एक उपेक्षित घटक, सामाजिक दरी असलेला हा जो समूह, हा समाज व्यवस्था आहे. या समाज व्यवस्थेमध्ये हा जो उदाहरणार्थ, आता मी माझ्या प्रोक्षोपमध्ये सुंदराबाईवरचा अतिप्रसंग आहे. बरोबर. आता एक बाई म्हणजे एक स्त्री पाण्यासाठी विहिरीमध्ये जाते. आता विहिरीतल्या पाण्याची सुद्धा यांना परवानगी नाही. आणि त्या शेतकऱ्याला समजतं की एक बाई आपल्या विहिरीमधून पाणी घेते, ती त्या समूहाची नसताना, म्हणजे ते भटक्या विमुक्तांमधली स्त्री त्यातलं पाणी घेते, ते सकट त्यांना मान्य नव्हतं. मग ते स्पर्श, म्हणजे बाटवणे म्हणजे भारत स्वतंत्र होऊन जवळजवळ 78 वर्ष झालंय.
हा तरी खरंच स्वतंत्र आहे की नाही क्वेश्चन मार्क तयार होते इथं. बरोबर. हा जो विरोधाभास आहे, हा विरोधाभासच आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे एका स्त्रीला पाण्यासाठी परवानगीची गरज परवानगी नाही, आणि जेव्हा त्याला समजतं, त्या पाटलांना, किंवा पप्पू पाटील म्हणून त्यात आहे, तेव्हा तो तिला मारतो, दगडाने मारतो, खड्याने मारतो, बाहेर आल्यानंतर लाथाबुक्क्याने मारतो. आणि जेव्हा माणसाची कशी प्रवृत्ती आहे बघा, मारून मारून झाल्यानंतर जेव्हा भिजलेली असते तेव्हा तिचं शरीर दिसतं, तेव्हा त्याचं मन परिवर्तन होतं, त्याच्या मनामध्ये वासनेची भावना निर्माण होते, आणि तो तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती माराला घाबरून, इज्जतीला घाबरून, नवऱ्याच्या माराला घाबरून, समाजाच्या दबावाला घाबरून ती त्या गोष्टीला प्रवृत्त पण होते. पण सुदैवाने त्याचं त्या पप्पू पाटलाचा नौकर असतो, तो नौकर येतो आणि तो प्रसंग तिथे टळतो. आणि मग त्यांना गावात घेऊन जातात आणि त्यांची त्या सुंदराबाईची धिंड काढली जाते. लक्षात घे. म्हणजे तिला म्हणजे त्यांच्या वस्तीतल्या लोकांकडनं त्रास सहन करावा लागतो, नवऱ्याचा त्रास सहन करावा लागतो, मुलाबाळांचं पालनपोषण करावं लागतं, आणि परत सामाजिक दबाव, या लोकांच्या या गोष्टींना पण सामोरे जावं लागतं. या सगळ्या दुहेरी तिहेरी, या सगळ्या गोष्टी घेऊन ती जगत असते. हा जो सामाजिक विरोधाभास आहे, तो सामाजिक विरोधाभास या समाजामध्ये, आपल्या समाज रचनेमध्ये वर्षानुवर्षापासून, शतकानुशतकापासून आलेला आहे, आणि तोच मांडण्याचा प्रयत्न प्रक्षोभ मध्ये मी केलेला आहे. आता हे जे प्रक्षोभ कादंबरी आपण लिहिली, किंवा प्रक्षोभ जे पुस्तक तुम्ही लिहिले, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जवळचं प्रकरण कोणतं वाटतं बरं? आता सगळ्यात जवळचं प्रकरण, अनेक अशा घटना आहेत. ते पुस्तक सर्वच प्रकरण जवळचीच आहेत, त्यातल्या त्यात जर विचार केला तर कोणतं वाटू शकतं? हा, तर मला असं वाटतं, जेव्हा मी 12वी शिकत होतो, तेव्हा मला म्हणजे शिकण्याची प्रचंड आवड होती, पण शिक्षणासाठी पैसे नव्हते. मग मी खानावळीमध्ये काम करायचो, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये खदानीमध्ये काम करायचो, लेबर म्हणून काम करायचो, ट्रॅक्टर किंवा विहिरीवरती विहीर खोदण्याचं काम करायचं. म्हणजे उन्हाळ्यात काम केलं आणि पुढच्या वर्षी आपल्याला पैसे मिळतील आणि आपण निश्चिंत होऊन शिक्षण घेऊ. कारण घरच्यांना शिक्षणाची एवढी म्हणजे शिक्षणाची जाणच नव्हती. मला खूप घरचे त्रास द्यायचे, शिकू नको. वस्तीतले लोक पण त्रास द्यायचे, कारण मी वस्तीतले एकच मुलगा होतो, शिकत होतो. त्यांना असं वाटायचं हा काय प्रकार आहे. म्हणून मला माझ्या स्वबळावरती शिकायचं होतं. पण अभ्यासाकडे म्हणजे म्हणून मी खानावळीवरती काम करायचो. पण एक प्रसंग असा आला की माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. म्हणजे त्यात आहे प्रकार. मग खानावळीमध्ये मी रात्रभर अभ्यास करायचो आणि दिवसा कॉलेज संपल्यानंतर खानावळीमध्ये काम करायला जायचो. तेव्हा खानावळीवर स्वामी जो मालक होता, मी आता मला झोप वगैरे यायची, डोळे लाल व्हायचे. मग तो मला मालक म्हणे, अरे ते तू डोळे वगैरे लाल झाले, रात्रभर दारू पित असतील. कारण आजकालचे मुलांची म्हणजे रूम करून राहणारे ते दारू पितात आणि झोके खातात, तू पण दारू पित असतील, त्यामुळे तू काय कर, काम सोड बाबा. कारण एक दिवस हे सगळे मुलं असतात आणि कुणाच्या अंगावरती तरी वरण किंवा काहीतरी सांडेल आणि माझं बिझनेस म्हणजे माझी खानावळ बंद होईल, म्हणून तू काम सोड. म्हटलं मी त्यातलं नाही, मी रात्रभर अभ्यास करतो आणि त्यामुळे मला माझे डोळे वगैरे लाल होतात. ते म्हणे नाही आजकाल कोण अभ्यास करतंय. मग मला ते सोडायचंच होतं आणि मालक पण असं म्हणायला लागले. मग मी माझ्या आई
म्हणजे माझ्या आईचं भात बनवण्याचं आठवलं. मग मी म्हटलं आपण रूमवरतीच भात बनवायला शिक, भात बनवू, खिचडी. मग मी शिकलो आणि घरीच बनवू लागलो, कारण खानावळीचे पैसे आले होते. झालं काय, मला 2-3 महिने मी प्रचंड अभ्यास करायला लागलो, पण 2-3 महिने माझ्याकडे पैसेच नव्हते. काम सोडलेलं होतं. मग आता भाड्याचे पैसे तर दिवाळीमध्ये मालक मला मागायला लागले. मग आता ते मला चांगलं समजत होते, अभ्यास वगैरे करतोय हे त्यांना दिसत होतं, कारण लाईट चालू असायची. मग दिवाळीत मला पैसे मागितले, माझ्याकडे पैसे नव्हते. मग मी काहीतरी, आई वगैरे वडील वगैरे काहीतरी करून देतील म्हणून मी गावी गेलो. आई एखाद्या म्हणजे गोसावी म्हणून आहे, त्यांच्या शेतामध्ये ज्वारी फोडण्याचं काम करत होती. मग ती मला म्हणे, नाही भाऊ माझ्याकडे तर पैसे नाही, आणि तू काय, तुझे वडील तर देत नाहीत हे तुला माहिती. मग ती म्हणे, माझ्यातले हे 2 मणी आहेत सोन्याच्या, त्या तू घेऊन जा आणि ते विक, आणि शिक्षण पुढचं शिक्षण, तुझं भाडं वगैरे भर, शिक्षण कर. मग मी तेव्हा घेतलं रडत कडत आणि निम्म्या रस्त्यामध्ये आलो. म्हटलं साला, माझे वडील तर एवढे रागीट आहेत आणि माझ्या आईच्या गळ्यामध्ये मणी पाहिले आणि ते त्यांना दिसले नाही, तर पहिलेच आईला एवढं मारतात. 2-3 वेळेस विहिरीत पडायला पण गेली होती, आणि तिच्या गळ्यात नाही दिसले तर हिला मारूनच टाकतील. म्हणून मी परत आलो, आईला दिले. त्यातले 1-2 महिने इकडे तिकडे झाले होते. मग संध्याकाळी वडील आले. आता कोणती आई म्हणणार ना, काय तुम्ही ते पोरग तोंड छोटं करून इकडे तिकडे फिरतय आणि त्याला शिकायचंय म्हण, काहीतरी करायचंय म्हण, काय द्या 100-200 रुपये. बरोबर. आणि ते त्याला, आमच्या वडिलांना आईने ताट वाढलेलं होतं, ताट फेकून दिलं आणि पहिलेच फुल होते. मग मी आजीकडे मस्तपैकी असं, आजी संध्याकाळच्या वेळेस शेकत, आजी भाकरी थापटत होती आणि मी असं बसलेलो. आणि एवढं मोठं लाकूड मी ठेवून, थोडी थंडी वगैरे वाजत होती तेव्हा, आले आणि ते लाकूड घेऊन माझ्या अंगावरती जोर जोरात मारायला, जळत असलेलं लाकूड. बापरे. आणि लाथा बुक्क्या असं ओढत मातीमध्ये प्रचंड मारले. माझं अंग सगळं भाजून गेलं, पाठ सगळी भाजून गेली आणि कपडे बिपडे सगळे फाळ. माझी आजी माझ्यावरती प्रचंड प्रेम करायची. ती म्हणजे पोराला मारून टाकतो काय, हा, आणि तुला असं तुझं पोटचा पोरगा येतो आणि पोराला दुसऱ्यासारखं मारतोय, काय गुन्हा केला त्याने. म्हणून आजी आमच्या वडिलांचा असं शर्ट फाडून टाकलं. आणि नाही म्हटलं तरी आमच्या समाजाची थोडी ताकद असलेली माझ्या अंगावरती पडली. माझी आई अंगावरती, माझ्या आईला तर प्रचंड मारलं माझ्या अंगावरती पडल्यामुळे. मग आजी त्यांचं शर्ट फाडून लांब फेकून दिले, हा, म्हणजे धक्का दिला. वडील जाऊन लांब पडले. मग माझी आई आणि आजी माझ्या दोघी अंगावरती पडल्या आणि मला एक खूप म्हणजे बाहेर घेऊन गेले. सर्व संघर्ष फक्त शिक्षणासाठीचा संघर्ष. हा. आणि मग साला म्हटलं मी, आता माझं सगळं संपलं, आता आपलं शिक्षणच बंद झालं. आणि मी रात्रभर आहे ना, तो प्रसंग त्यात आहे, रात्रभर डोंगर दऱ्यातून चालत होतो 18 किलोमीटर. बापरे. 18 किलोमीटर. रात्री मी 2 वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजे दगडाने मारून घ्यायचो, स्वतःला बुक्क्या मारून घ्यायचो. मला माझ्यावरती प्रचंड चीड आहे, प्रचंड चीड आहे. मी झाडावरती चढायचो, उडी मारण्याचा प्रयत्न करायचो रात्री 12, 1, 2च्या दरम्यान. पायात चप्पल नाही, काय नाही. आणि प्रचंड राग आला माझ्यावरती. मला आता मार्ग संपले ना, बरोबर, पुढचा मार्ग संपला, आता करायचं काय. मग गेलो रूमवरती, शांत काय झालो नाही, डोकं शांतच झालं नाही. मग मी खूप रडायला लागलो. अशीच आपल्यासारखीच रूम होती, छोटीशी पत्र्याची रूम होती, ती पण सिक्युरिटीला दिलेली. ती रूम, त्या रूम मध्ये राहायचो मी, एवढीच छोटीशी. आणि साहित्य वगैरे इकडे तिकडे फेकून दिलं, पुस्तकं सगळे फेकून दिले, स्टोव हे ते सगळं.
मग मला काय चैनच पडे ना. मग मी काय केलं, तिथलं मी खिचडी बनवायचो ना, तिथे मिरची होती, लाल मिरची माझ्या आईने दिली. मग ती लाल मिरची मी तोंडात टाकली, एवढी मोठी अशी. बापरे. आणि वरतून कळशीने पाणी प्यायलो. असा प्रचंड त्रास झाला, अशी उड्या मारायला लागलो मी, सगळा धिंगाणा. मग एक 15-20 मिनिटानंतर आहे ना, मला रक्ताच्या उलट्या झाल्या. उलट्या झाल्या आणि मग म्हटलं आता आपण मेलो, आता आपला कार्यक्रम झाला. मग मी असा निपचिप पडलो. मग 15-20 मिनिटानंतर, अर्ध्या तासानंतर मला काय बेशुद्ध, म्हणजे मला काहीच कळत नव्हतं. परत असे हात थर 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 कापायला लागले. परत म्हटलं साला मी अजून जिवंत आहे. हा, म्हणजे मी मरणार आहे की नाही. आणि मग तेवढं होऊन सुद्धा मग मी स्टोव पेटवला, रॉकेल ओतून घेतलं डब्यामधलं आणि स्टोव पेटवला. असं स्टोव पेटून अशी काडी पेटी लावणार, तेवढंच माझ्या आईची आठवण आली मला. आई म्हटली होती मला की बाबा तू कधीतरी मरणार, कारण तू एवढा त्रास सहन करतोय ना, मला नाही वाटत तू जिवंत राहशील, म्हणून तू कधीतरी मरणार, पण मर किंवा कुठेही निघून जा, पण स्वतःला जाळून घेऊन मरू नको. कारण माझी आई बहीण अशी सुसाईड करून घेतली होती. लग्न झालं होतं तिचं. तिचं लग्न झालं होतं आणि ती प्रेग्नंट होती, पोटात बाळ होतं. आणि 6-7 महिन्याचं बाळ असताना ती स्वतःला जाळून घेतली होती. आणि 8 दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती. आणि त्या 8 दिवस हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या आईने तिचा त्रास डोळ्याने पाहिला होता. काय वेदना होतात, काय त्रास होतो. बरोबर. म्हणून ती म्हटली होती की बाबा तू कसाही मर, कुठेही निघून जा, पण स्वतःला जाळून घेऊन मरू नको. मग ते मला बहिणीचं आठवलं आणि आईचे ते शब्द आठवले. सर तुम्हाला सांगतो, मी असं करंट लागतं ना, करंट लागल्यासारखं मी हात असा झटकलो आणि बाहेर अशी आम्हाला म्हणजे मोरी म्हणतात त्याला, आंघोळ करण्याची जागा, तिथे गेलो आणि तिथले जे टबामध्ये पाणी होतं सगळं ओतून घेतलं. आणि खरं सांगतो तुम्हाला, मी रूमवरती आलो आणि माझा एकदमच राग शांत झाला. म्हटलं साला आपण मरणारच नाही. आपण खूप प्रयत्न केला, कशासाठीचा तो एक ठिणगी होती. आपण म्हटलं आता मरणार नाही, आपण काही करायचं, भीक दररोज स्टँडला जाऊन भीक मागायचं, मरायचं पण शिकायचं. सर तेव्हापासनं मी, तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल, 13-13, 14-14 तास एका ठिकाणी बसायचो मी, एका ठिकाणी अभ्यास करत. बापरे. 14 असंच, म्हणजे अलकून पलकून घालून असे. आणि मी खूप अभ्यास केला, म्हणजे अक्षरशः माझे तेव्हा अपेक्षित होते, नवनीत अपेक्षित. मी ते सगळे विषयाचे नवनीत अपेक्षित सगळे पाठ केले होते. मला रात्री किती वाजता विचारला तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कोणत्या पेजवरती कुठे आहे, तर ते मी सांगायचं, एवढं मुखोद्गत केलं होतं. म्हणजे एक अपेक्षित काहीतरी 50 वेळेस वाचला असेल. बापरे. एवढा अभ्यास करायचा, म्हणजे डोक्यात अशी सनक भरली ना, म्हटलं नाही आपण हे करायचं. मग झालं काय, एवढं सगळं करून परीक्षा झाली, परीक्षा दिली. आणि मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये खदानीमध्ये ते आहे, त्यामध्ये खाणीमध्ये काम करायला गेलो, पुणे पेन पनवेलला. मग तेव्हा म्हणजे मला भीतीच वाटायची. इंग्रजीचा पेपर माझं, मी नापास होतोय काय, नापास झालं पुढे काय. बरोबर. मग रिझल्टच्या दिवशी 7 जून असं काहीतरी होतं, 7 का 8 जून, तेव्हा रिझल्ट लागला 12वीचा. तेव्हा आम्हाला जूनमध्ये रिझल्ट लागायचा. मग रिझल्टच्या दिवशी मी काय दुसरे, म्हणजे निटूर म्हणून आमचं गाव आहे, तिथे गेलो. ते लातूरून येणारे पोरं, निलंग्याहून येणारे पोरं पोरी, कोणी रडत यायचं,
कोणी आनंदी व्हायचं, कोणी पेढे घेऊन यायचं. सगळं पाहून मला एवढं अस्वस्थ झालं म्हटलं आपण नापास झालं तर आपलं काय होईल. म्हणून मी रिझल्ट न पाहताच निघून गेलो. आणि रात्रभर शेतामध्ये झोपलो, खाल्लो नाही, जेवलो नाही, काही नाही. आणि पहाट झाली आणि म्हटलं आता कुठेतरी भटकत जाऊ आपण. त्या दरम्यान माझा रिझल्ट लागलाच होता. मी 12वी बोर्डात आलो होतो आणि मला 94% पडले होते. बोर्डात मी 6वा होतो. आणि ही गोष्ट कॉलेजमध्ये सगळ्यांना माहिती होतं. आणि प्राचार्य मी कोण आहे कॉलेजमधल्या कोणालाच माहिती नव्हतं. बरोबर आहे. माझ्या ऍडमिशनचा फॉर्म असतो, त्याच्यावरती हा कुठला आहे, कोड आहे, ही सगळी माहिती काढून आमच्या गावातल्या मुलांना म्हणजे अरुण आणि विजय यांना सांगून मला आणि आमच्या वडिलांना बोलवण्यासाठी त्यांना संदेश दिला होता, मेसेज दिला होता की तुम्ही त्या पोराला घेऊन या. त्यांना पोहोचवा आणि त्याला घेऊन पण या. आणि तोच नाही तर त्यांच्या वडिलांना पण घेऊन. वडिलांना कसं आणायचं? त्यात आहे ना, बरोबर. कसं घेऊन गेलो मी. मग ते मुलं मला बोलवायचे आणि मी पुढे जायचो. कशाला मी नापास झालोय की मित्र आहेत आमचे घरी आले, ते आई म्हणे कशाला आला तुम्ही, म्हणे असं असं तुमचा प्रकाश पाहिजे. कशाला, त्यांनी काही लपडे केलं का? अरे आजकाल तू वेड्यासारखंच करतोय, केस वाढवला, एवढी तब्येत झाली आणि पागल झालं, पुरीच्या प्रेमात पडलाय. म्हणजे ते तिच्या भाषेमध्ये काहीतरी लपडे केलंय म्हणून पोलीस बोलवले, म्हणून त्याला बोलवायला आले काय तुम्ही? म्हणजे नाही असं त्यांनी काहीतरी केलंय आणि त्याला कॉलेजने बोलवलं. आता तिला काही कळे ना, कॉलेजने बोलवलं, कॉलेज काय असतं, शाळा काय असते, काय दिवे लावले वगैरे वगैरे. मग ते मला बोलवायचे हातवारे करून आणि मी पुढे पुढे जायचो. मग आमचे चुलत्याचा मुलगा माधव म्हणून तो माझ्याकडे पळत पळत आला. म्हणे भाऊ तुला गावातले पोरं बोलवायला आले. कशाला रे? आता काहीतरी पेपरमध्ये काहीतरी घेऊन आले बाबा आणि तुला कॉलेजमध्ये प्राचार्याने बोलवलं असं सांगत होते. ते प्राचार्य काय असतं काय असतं, सर बोलवले असं म्हणत होत. मग मी थोडा थांबलो, म्हटलं बघ आता सर ते तिकडनं यायचे, मी तिकडनं यायचो आणि हे इकडनं यायचे. म्हणजे वस्तीवरनं माझ्याकडे यायचे आणि मी शेतातून त्यांच्याकडे यायचो. जसं जसं जवळजवळ येत होतो माझ्या छातीचे ठोके वाढत होते. मी नापास झालोय, काय झालंय काय. मग जवळ आलो आणि जवळ आल्यानंतर एकमेकाच्या जवळ आलो आम्ही. आणि ते म्हणे अरे पक्या तू तर क्रांती केला. काय क्रांती केली? अरे म्हटलं हे पेपर बघ, तू बोर्डामध्ये आलासले का? तुला 94% पडले. आई शपथ, मी असा खाली पडलो. मला काही सुचेना, म्हणजे खरोखरच हे शक्य झालं का? बरोबर. मी धाय माकलून रडला. मग ते पोरं पण इमोशनल झाले. म्हणे तुला प्राचार्याने बोलवलंय, तुलाच नाही तर तुझ्या वडिलांना पण. आणि मग आलो घरी, थोडा फ्रेश झालो. त्या मुलांना म्हटलं मी येतो. मग आता मलाच नाही एकट्याला नाही, वडिलांना पण. आता वडील कसे येणार? ते गेले होते एका कारखान्यावर दगड फोडायला कामाला, आंबुलगा म्हणून कारखाना आहे तिथे. मग म्हटलं जातो वडिलांकडे. गेलो लांबोटा पाट्यान, तिथून थोडं चालत जिथे काम करतो तिथे गेलो. ते म्हणे कशाला आला? म्हटलं तुम्हाला कॉलेजमध्ये बोलवलंय. कशाला? काहीतरी मला पहिले 10-5 मिनिट ते बोलतच नव्हते. म्हणजे कशाला थांबलं तोंड पांढर शिपट करून? म्हटलं कॉलेजमध्ये बोलव. नाही तू काहीतरी लपडे केलंय, ते लपडे निस्तरवण्यासाठी तुला बाप लागतो. मी येणार नाही, जा. मग ते दगड फोडत काम करायचे आणि मी आपलं विनंती करायचो. मग माझ्या आईला ही गोष्ट समजली की हा बाबा काय जाणार नाही, म्हणून आई तिथपर्यंत आली. मग आईनी समजावून सांगितलं त्यांना की असं असं काहीतरी पोरं म्हणत होते, काहीतरी पेपरमध्ये आलंय म्हण आणि तुम्ही जावा. मग म्हणे ठीक आहे. पण मला त्यांनी सक्त ताकीद दिली की जर तू काहीतरी लपडे केलं असशील
तर तुला तिथेच तोडवून मारणार किंवा गळा दाबून तुला मारून टाकणार. लक्षात घ्या. बापरे. काहीतरी लपडे केलं असशील तर तुला तिथेच मारून टाकणार, आणि काहीतरी लपडे केलं नसशील तर तुला सूट आहे, नाहीतर काही खरं नाही. हम्म. मग नाही म्हटलं काय, चला तरी काय आहे बघू. बाबा आम्ही गेलो, एक शब्द माझ्याशी बोलला नाही कॉलेजमध्ये जाऊजेपर्यंत, काहीच नाही. मग गेलो प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेर. मग तिथे शिपाई म्हणे, कोण तुम्ही पोरं, कोण पोर म्हणे, मला प्राचार्य भेटत नाही. नाही नाही नाही, आमची वडिलांची ती अवस्था पाहून, माझी अवस्था पाहून ते म्हणे, नाही नाही, प्राचार्याने पहिले विचारतो, त्यांची आतमध्ये मीटिंग चालू आहे. म्हणजे त्या माझीच वेट करत होते सगळे शिक्षक आणि प्राचार्य, कारण मी येणार आहे म्हणून. मग ते म्हणे, नाही नाही, तिकडे बाजूला थांबा. तेवढ्यात एक आमचे मराठीचे नागरगोजे मॅडम, माझ्याकडे त्यांचं लक्ष गेलं. ते म्हणे, अरे हाच पोरगा दिसतो काय, म्हणजे माझी अवस्था पाहून, वडिलांची अवस्था पाहून. म्हणजे तू जाधव का? हा मॅडम मी जाधव. अरे मी बाहेर काय थांबलाय, तुला तुझी सगळे आतमध्ये वाट पाहत आहे. मग मी शिपायला म्हणे, त्यांना पाठवायचं ना आतमध्ये, तोच पोरगा आहे ज्याची सगळे वाट पाहत आहे. मग आतमध्ये गेल्यानंतर आमची अवस्था पाहून अक्षरशः प्राचार्य माझ्या गळ्याला पडले, आमच्या वडिलांच्या गळ्याला पडले. ज्या समाजातल्या लोकांना स्पर्श सुद्धा करून घेत नव्हते, त्यांच्या गळ्याला प्राचार्य पडले, बिराजदार सर. आणि आमच्या वडिलांची अवस्था, ते सगळे मग कुठलेले कपडे, आणि आत्ताच काम करून येत असलेले. आणि म्हणे, तुमच्या पोराने, तुम्ही पोराला कसं शिकवला? वडील म्हणे, मी नाही शिकवलं याला. पहिले एवढंच म्हटलं, मी नाही शिकवलं याला. हा, तर तुमच्या पोराने एवढं काम केलंय तुमच्या समाजाचं, तुमचं एवढं नाव उंचावलंय, विशेष म्हणजे आमच्या कॉलेजचं नाव उंचावलं. वर्षापासून आमच्या कॉलेजमध्ये कोणी असं बोर्डात आला नाही, पण हा पोरगा आला आणि आमच्या कॉलेजचं नाव झालं. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, असं तसं. मग सगळे असं बोलल्यामुळे वडिलांची अवस्था पाहून आणि वडील रडायला लागले. हे सगळं कौतुक ऐकून आहे ना, त्यांचं कौतुक जास्त करत होते सगळे शिक्षक मॅडम, आणि माझं कमी करत होते. त्यांना वाटायला लागलं हा काय प्रकार आहे. मग ते इमोशनल झाले, रडायला लागले. आणि मग मॅडम पण थोडे इमोशनल झाले, आणि बिराजदार सरांच्या डोळ्यात पाणी आलं. मग ते लगेच शिवाजीराव पाटील निलंगेकर, तेव्हा आमचे महाविद्यालयाचे चेअरमन, त्यांचंच कॉलेज, त्यांना फोन केले आणि मग ते आले. आता सगळे घटना प्रसंग त्यात सगळा यात आहे. मग आल्यानंतर माझ्या वडिलांना पाहून ते पण माझ्या वडिलांच्या गळ्यात पडले. अरे तुझा पोरगा आहे होय, आता तुला ज्याकडे बघून वाटत नाही, आणि अशी एवढं कसं तू दगड फोडून पोराला शिकवला? अरे तुझा तर अख्ख्या निलंग्यामध्ये सत्कार करायला पाहिजे. हा, आणि काय पोराला घडवला तू. आमचे पोरं चांगले चांगले घरचे पोरं पास होत नाहीत, आणि हा तर बोर्डामध्ये आला. हे सगळं कौतुक ऐकून अजून आमचे वडील जास्त इमोशनल झाले. आमचे शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री, यांच्या हस्ते, यांच्या तोंडातून त्यांचं कौतुक ऐकून ते जास्तच इमोशनल झाले, धाय माकलून रडायला. आणि सर मग त्यांनी 40,000 रुपये आम्हाला बक्षीस. तेव्हा 1998ला मला 40,000 रुपये शिवाजीराव पाटील निलंगेकरने दिले. आणि मग आमचे सत्कार झाला, फोटो काढले. आणि मग आमचे वडील आणि आम्ही घरी निघालो. बसमध्ये एक शब्द बोलल्या. माझे वडील असं एक दिवस नाही त्यांच्या जीवनातला की त्यांनी दारू पिला नाही. म्हणजे पैसे नसतील तर दुसऱ्याकडनं उसने मागून, दुसऱ्यांना हे करून दारू प्यायचेच. पण त्या दिवशी आमच्या वडिलांनी दारू पिली नाही. आणि घरी गेलो, आमच्या आईला म्हणजे कधीही त्या बाबांनी प्रेमाने कधीच बोललं नाही. सल्ला मस्टर वगैरे वगैरे या तर गोष्टी खूप लांबच्या.
आमच्या आईला पाहून आमच्या आईच्या गळ्यात पडले. जे शॉल बुके दिला होता ते आमच्या आईच्या हातात दिलं, गळ्यात शॉल टाकली. आणि जी पैशाची पुडी होती, बुचकी होती, ती आमच्या आईच्या हातात दिली आणि प्रचंड रडत होती. आणि हा जो प्रसंग आहे, हा शेवटचा, हा मला सगळ्यात जवळचं म्हणजे बरोबर आहे. चांगला. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जे आयुष्यात जगला, तुमचा समुदाय म्हणा किंवा समाजामध्ये जे काही आहेत उपेक्षित घटक म्हणतो, हे घटक अजूनही मागास आहेत. मग ह्याच्या सर्वांतून तुम्ही पुढे आलात आणि तुमच्या संघर्षाला म्हणजे खरंच सलाम आहे सर. म्हणजे एवढा जबरदस्त संघर्ष तुम्ही ह्या आयुष्यामध्ये जगलात आणि तो इतरांपुढे मांडताय. ते अजून असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे हा शेवटचा प्रसंग आहे. म्हणजे आम्हाला 6 महिने मराठीच बोलता येत नव्हती. स्टार्टिंगचं पुस्तक आहे. बरोबर. मला म्हणजे आमच्या समाज आम्ही जे वस्तीतले 4-5 पोरं आलो होतो, आमच्या मुलांना 6 महिने मराठी बोलता येत नव्हती. लक्षात घ्या, त्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे त्यामध्ये आहे. आणि 6 महिने मला आनंद या गोष्टीचाच आहे की 6 महिने ज्या मुलाला मराठी बोलता येत नव्हती, तो माणूस मराठीचा प्राध्यापक आहे. आज 5-6 पुस्तकं लिहितो. खूप मोठी गोष्ट आहे. 8 विद्यार्थ्यांना PhDचं मार्गदर्शन करतो. लक्षात घ्या, म्हणजे हीच सगळ्यात मोठी मला गिफ्ट भेटलं सर. गिफ्ट म्हणजे प्रेरणा म्हणा. आमच्या आश्रमशाळेची ती संस्कृती, त्या सरांचं डेडिकेशन, मार्गदर्शन, आमच्या मुख्याध्यापक मॅडमचं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी या करण्यासाठी प्रवृत्त केलेल्या आहेत. म्हणून मी आमच्या आश्रम म्हणजे मी माझ्या वस्तीला माझा आदर्श मानतो. बरोबर. लक्षात घे, मी त्या वस्तीत जन्माला आलो नसतो तर मी हे सगळं म्हणजे संघर्षमय जीवन जगता आलं नसतं. मी एक चांगल्यांच्या घरी, मोठ्या सोयीसुविधा व्यावसायिकांच्या घरी किंवा सोयीसुविधा उपलब्ध असलेल्यांच्या घरी जन्माला आलो असतो तर त्या अशा संघर्षाला मूल्य नसतं. बरोबर. नक्कीच सर, तुमचा हा संघर्ष खरंच प्रेरणादायी आहे आणि ह्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. माझे आमच्या सर्व प्रेक्षकांना हे नक्की आव्हान असेल की प्रक्षोभ कादंबरी ही तुम्ही सर्वजण नक्की वाचा. सरांसोबत आपण ज्या गोष्टी बोललो, त्यांनी आमच्यासोबत जे काही गोष्टी शेअर केल्या, हे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडल्या असतील. असंही आपण नवनवीन विषयांसह नक्की भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जोडले राहा तुमच्या आमच्या या मराठी पॉडकास्टसोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला हाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि इतरांनाही नक्की शेअर करा. तोपर्यंत जोडले राहा तुमच्या आमच्या या मराठी पॉडकास्ट सोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.